या पुढच्या बातमीकडे अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी नासामधून त्यांची निवृत्ती जाहीर केली आहे। 60 वर्षीय सुनीता यांची अंतराळ कारकीर्द अत्यंत लक्षणीय ठरली आहे। अनेक रेकॉर्ड्स त्यांच्या नावावर आहेत। भारतीय वंशाच्या सुनीता या बुधवारी दिल्लीतल्याच एका कार्यक्रमात सहभागी झाल्या तेव्हा त्यांनी भारतात येणं म्हणजे घरी परतल्यासारखं आहे असं म्हटलं। तसंच पुन्हा चंद्रावर जाण्याची त्यांनी इच्छाही बोलून दाखवली। एक नजर सुनीता विल्यम्स यांच्या आजवरच्या अंतराळ कारकिर्दीवर। अंतराळात 608 दिवस वास्तव्य, 9 वेळा 62 तासांचा स्पेस वॉक, 3 अंतराळ मिशन आणि नासा मधील 27 वर्ष। हे विक्रम प्रस्थापित आहेत भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या नावावर। 60 वर्षीय सुनीता विल्यम्स यांनी नासामधून त्यांची निवृत्ती जाहीर केली आहे। बुधवारी त्या दिल्लीत एका कार्यक्रमातही सहभागी झाल्या। तिथे त्यांनी त्यांच्या प्रदीर्घ अंतराळ कारकिर्दीविषयी सविस्तर संवाद साधला। यावेळी त्यांनी अजूनही त्यांच्यात अंतराळाविषयी उत्सुकता असल्याचं दाखवून दिलं। एनडीटीव्हीनं त्यांना चंद्रावर जायचं आहे का असा प्रश्न विचारला तेव्हा त्या काय म्हणाल्या ते ऐका। मला चंद्रावर जायचंय, मात्र माझे पती मला मारून टाकतील। घरी परतण्याची आणि जबाबदारी सोपवण्याची आता वेळ आली आहे। तर भारतीय वंशाच्या असल्यानं त्यांना भारताविषयी, भारतात येण्याविषयी विचारलं तेव्हा त्यांनी अत्यंत आपुलकीने उत्तर दिलं। भारतात येणं म्हणजे घरी परतल्यासारखं वाटतं। मला दिल्लीला यायलाही आवडतं। मला इथल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचंय, इथल्या बुक फेअरमध्ये सुद्धा जायचंय आणि इथल्या जनतेनं नेहमीच मला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी त्यांची अत्यंत ऋणी आहे। त्यांचे आभार मानण्यासाठीच मला एक प्रकारे दिल्लीला यायचं होतं। 60 वर्षांच्या विल्यम्स नुकत्याच नासाच्या अंतराळवीरांच्या टीममधून निवृत्त झाल्या। त्यांच्यासाठी खाजगी क्षेत्रात काम करण्याचे अनेक पर्याय खुले आहेत, कारण अंतराळात काम करण्याचा त्यांचा अनुभव खूपच दांडगा आहे। त्यांनी आजवर अंतराळात 608 दिवस घालवले, 9 वेळा स्पेस वॉक केलेला आहे। हा स्पेस वॉक एकूण 62 तासांचा होता। तसंच अंतराळात त्यांच्या नावावर अनेक विक्रमही आहेत। महिला अंतराळवीरांमध्ये सर्वाधिक वेळ म्हणजे 62 तास 6 मिनिटं अंतराळात चालण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे। त्यांनी एकूण 9 वेळा अंतराळात पाऊल ठेवलंय। महिलांमध्ये सर्वाधिक अनुभवी स्पेस वॉकरपैकी त्या एक आहेत। 608 दिवसांपेक्षा जास्त काळ त्यांनी अंतराळात वास्तव्य केलं। नासाच्या अंतराळवीरांमध्ये हा दुसरा सर्वाधिक कालावधी आहे। त्या अंतराळात मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या पहिल्या व्यक्ती ठरल्या। एकाच मोहिमेत 286 दिवस अंतराळात राहण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे। हा विक्रम करणाऱ्या त्या 6व्या अमेरिकन अंतराळवीर आहेत। अंतराळात त्यांनी 900 तासांपेक्षा जास्त संशोधन आणि 150हून अधिक प्रयोग केलेत। निवृत्त होण्यापूर्वी 2024 मध्ये त्या अंतराळात 8 दिवसांसाठी गेल्या होत्या। सुनीता विल्यम्स त्यांच्या 4 सहकाऱ्यांसह 19 मार्च रोजी पृथ्वीवर परतल्या। अंतराळ स्थानकावर 9 महिने 14 दिवस त्या राहिल्या। सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर बोईंग आणि नासाच्या 8 दिवसांच्या संयुक्त क्रू फ्लाइट टेस्ट मिशनवर गेले होते। या मिशनमध्ये बोईंगच्या स्टार लायनर स्पेसक्राफ्टची क्षमता तपासण्याचं उद्दिष्ट होतं। अंतराळवीरांना स्पेस स्टेशनवर 8 दिवसात संशोधन आणि अनेक प्रयोगही करायचे होते, मात्र थ्रस्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांचं 8 दिवसांचं मिशन थेट 9 महिन्यांपेक्षा जास्त काळाचं झालं। त्यानंतर 19 मार्च 2025 रोजी त्या आणि बुच विल्मोर पृथ्वीवर परतले। एवढ्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतरही त्यांचं अंतराळावरचं प्रेम कमी झालेलं नाही। तसंच अवकाश प्रवास हा एक सांघिक खेळ आहे आणि सर्व देशांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलंय। आजही त्यांच्यासमोर खाजगी अंतराळ क्षेत्रात काम करण्याचे अनेक पर्याय खुले आहेत आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर यापुढेही त्या अंतराळ क्षेत्रात त्यांचं योगदान देण्यासाठी तत्पर असल्याचंच दिसतंय। एका अर्थानं त्या अंतराळ क्षेत्रातील एक सुपर वुमनच ठरल्या आहेत।